कृती 8 चला खेळूया. इथे आपल्याला काय सांगितलेले आहे, या कृतीमध्ये आपल्याला खेळायचे आहे. तर चला खेळूया. चला पहिलं वाचूया काय दिले आहे. काडीपेटीच्या काड्या किंवा स्ट्रॉ यांसारख्या वस्तू वापरून कोणाचे विविध प्रकार मित्रांच्या बरोबर करून बघ. म्हणजे इथे आपल्याला काडीपेटीच्या काड्या किंवा स्ट्रॉ यांसारख्या वस्तूचा वापर करून कोणाचे विविध प्रकार तयार करायचे आहेत आपल्या मित्रांबरोबर. तर चला तयार करूया कोणाचे विविध प्रकार. मी इथे काडीपेटी घेतलेली आहेत. तुम्ही स्ट्रॉसुद्धा घेऊ शकता किंवा दोन्हीने करू शकता. तर चला आपण पहिले कोणाचा प्रकार करून पाहूया. तर पहा मित्रांनो, हा कोण तयार झालेला आहे बरं. अशा प्रकारचा हा जो कोण आहे तो तयार झालेला आहे काटकोन. आता आपण दुसरा कोण तयार करूया. हा कोणता कोण तयार होईल बरं. हा वाला लघुकोन. आणि हा वाला कोणता कोण तयार होईल बरं. हा वाला कोणता आहे. थांबा मी इथे नीट करते. अशा प्रकारे हा कोणता कोण तयार झालेला आहे, तर विशाल कोन. अशा प्रकारे आपण काडीपेटीच्या सहाय्याने किंवा काडीपेटीचा वापर करून म्हणता येते, काडीपेटीचा वापर करून विविध प्रकारच्या कोणाचे प्रकार इथे तयार केलेले आहेत. तर चला आता दुसरं वाचूया. हाताचा वापर करून कोणाचे विविध प्रकार तयार करून ओळखण्याचा खेळ आपल्या मित्रांबरोबर खेळ. म्हणजे आपल्याला इथे सांगितले आहे की आपल्याला हाताचा वापर करून कोणाचे विविध प्रकार तयार करायचे आहेत आणि आपल्या मित्राबरोबर ओळखण्याचा खेळ खेळायचा आहे. तर चला खेळूया आपण. तर आधी आपण तयार करूया लघुकोन. तर पहा मित्रांनो, हा आहे लघुकोन अशा प्रकारचा. तुम्ही सुद्धा तयार करा. पहा अशा प्रकारचा हा जो आहे लघुकोन आहे. असं केलं तर आपल्याला दिसेल नीट. अशा प्रकारचा हा लघुकोन आहे. यानंतर हा आहे काटकोन. दिसत आहे असा 90 अंशाचा कोन काटकोन. आणि ह्याला थोडं अजून फाकवले अशा प्रकारे तर हा दिसत नसला तरी हा विशाल कोन आहे अशा प्रकारचा. आणि हा जो आहे तो काटकोन आहे आणि हा विशाल कोन आहे. अशा प्रकारे आपण कोणाचे विविध प्रकार तयार केलेले आहेत. आणि आपली जी कृती क्रमांक 8 होती ही इथे संपलेली आहे. आता आपण उपघटक वर्तुळ पाहूया. कृती 1. खालील चित्रातील मुले कोणता आकार काढत आहेत. रोजच्या जीवनात असा आकार आणखी कुठे आढळतो, त्याचे एक चित्र काढ किंवा चिकटव. म्हणजे आपल्याला इथे असे सांगितले आहे की खालील चित्रातील मुले कोणता आकार काढत आहेत. आधी आपण पाहूया. तर पहा हे एक चित्र आहे. त्यामध्ये मुलं कोणता आकार काढत असतील बरं. तर पहा हा कोणता आकार आहे, तर वर्तुळ. कोणता आकार आहे हा, वर्तुळ. आणि ही मुलं कोणता आकार काढत आहेत, तर वर्तुळ. आणि रोजच्या जीवनात असा आकार कुठे आढळतो, म्हणजे हा वर्तुळ आकार जो आहे जी ही मुलं काढत आहेत तो आपल्या रोजच्या जीवनात कुठे आढळतो बरं, हे तुम्ही शोधा. आणि यानंतर पहा त्याचे एक चित्र काढा किंवा चिकटव. म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात असा आकार कुठे आढळतो हे आपल्याला शोधायचे आहे. खूप ठिकाणी आढळतो हा आकार. म्हणून तुम्ही कशाचे सुद्धा म्हणजे ज्यामध्ये हा आकार दिसेल त्याचे चित्र काढू शकता किंवा चित्र चिकटवू शकता. मी इथे चित्र काढणार आहे. तुम्ही तुमच्या मनानुसार चिकटवू सुद्धा शकता.
आणि तुम्हाला रोजच्या जीवनात जिथे हा आकार दिसत असेल त्याचे चित्र तुम्ही इथे काढा किंवा चिकटवा. तर मी इथे चाकाचे चित्र काढत आहे, ज्यामध्ये वर्तुळ तयार होतो आणि तो रोजच्या जीवनात आजूबाजूला आढळतो म्हणून. तर चला काढूया. तुम्ही तुमचा म्हणजे जी वस्तू आहे ज्याचे चित्र काढायचे आहे ते काढा. मी चाक काढत आहे. चला काढूया. आधी आपण इथे गोल असा आकार काढूया अशा प्रकारे. आता मी याच्या मधून एक गोल काढत आहे कारण की मला चाक काढायचे आहे म्हणून. चला आता चाकाचा आकार देऊया याला. आधी मी मध्ये एक गोल असा छोटासा वर्तुळ काढते आणि त्याच्या बाजूने अशा रेषा काढूया जेणेकरून हे चाकासारखे चित्र दिसेल. अशा प्रकारे इथे मी चाक काढलेले आहे. तुम्हाला ज्याचे चित्र काढायचे आहे ते तुम्ही इथे काढा आणि जसे जमेल तसे काढा. आणि अशा प्रकारे आपण कृती क्रमांक 1 इथे सोडवलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 2 पाहूया. एक रंगीत कागद जर खालीलप्रमाणे दुमडला तर मिळणाऱ्या रेषांना काय म्हणशील ते लिही. म्हणजे इथे आपल्याला एक रंगीत कागद घ्यायचा आहे. तुम्ही रंगीत घेऊ शकता किंवा पांढरासुद्धा घेऊ शकता. तर आपल्याला तो कागद घेतल्यानंतर खालीलप्रमाणे दुमडायचा आहे आणि त्यानंतर दुमडल्यानंतर तो जो आकार आहे तो उघडला तर त्यानंतर मिळणाऱ्या रेषा आहेत त्या रेषांना काय म्हणशील ते आपल्याला इथे लिहायचे आहे. तर चला आधी कागद घेऊया. इथे मी पांढरा कागद घेतलेला आहे कारण जर रंगीत कागदावर आपल्या दुमडलं रंगीत कागद तर त्यावर रेषा ठळक दिसणार नाहीत. म्हणून तुम्ही रंगीत कागदसुद्धा घेऊ शकता पण पांढऱ्या कागदावर नीट रेषा दिसतील म्हणून मी पांढरा कागद इथे घेतलेला आहे. तर चला पहिल्यांदा पहा, आपल्याला अशा प्रकारे ह्या कागदाला दुमडायचे आहे. तर इथे आपण आधी असा भाग याचा केलेला आहे अर्धा अशा प्रकारे. यानंतर आपल्याला पुन्हा एकदा याला दुमडायचे आहे. तर पहा हा जो आकार तयार झालेला आहे याच्यासारखा तयार झालेला आहे. आणि याची जी ही कडा आहे ही रेष आहे अशा प्रकारची, ही म्हणजेच आपली त्रिज्या असते. बरोबर, ही म्हणजे काय असते आपली त्रिज्या. आता आपण ह्या कागदाला उघडून पाहूया. तर पहा ही जी रेष दिसत आहे ही अशा प्रकारची जी रेष दिसत आहे ही वाली तिला त्रिज्या म्हणतात. म्हणून आता आपण याला इथे काय लिहिणार आहोत तर त्रिज्या. तर चला लिहूयात. सर्वात आधी आपण पाहूया त्रिज्या म्हणजे काय. तर त्रिज्यामध्ये म्हणजे काय असते तर त्रिज्या म्हणजे काय तर त्रिज्या म्हणजे केंद्रबिंदूपासून वर्तुळावरचा म्हणजे वर्तुळावरील जो बिंदू असतो त्यामधील अंतर किंवा तिथपर्यंत जाणारी रेषा त्या रेषेस त्रिज्या असे म्हणतात. आणि दोन त्रिज्या एकत्र आल्या म्हणजे इथे अशा प्रकारे समोरासमोर समजा तर व्यास बनतो म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो. तर चला आता अशा प्रकारे आपण पहिले उदाहरण जे आहे ते सोडवलेले आहे.
आता आपण दुसरे उदाहरण पाहूया. चला पाहूयात. तर पहा, आता आपण अशा प्रकारचा या कागदाला दुमडणार आहोत. तर सर्वात आधी आपण याला अर्धे करून घेऊया. बरोबर अशा प्रकारे. आता याला पण अजून आपल्याला अर्धे करायचे आहे आणि यानंतर अजून एकदा दुमडायचे आहे. अशा प्रकारे पहा. आता हे आपला कागद दुमडणं झालेला आहे. आता आपण या कागदाला उघडून पाहूया. अशा प्रकारे दिसत आहे पहा. ही एक रेषा आहे, ही एक रेषा आहे, ही एक रेषा आहे, ही एक रेषा आहे. बरोबर यासारखे दिसत आहे पहा. अशा प्रकारे यासारखे दिसत आहे. आता ह्या रेषेला काय म्हणतात तर पहा, ही जी रेषा आहे ही या रेषेस व्यास म्हणतात. केंद्रबिंदूमधून जाणारी रेषा जी असते त्याला काय म्हणतात, व्यास. इथे आपण पाहिले तर यामध्ये त्रिज्यासुद्धा तयार होते अशा प्रकारची, पण इथे पूर्ण रेष तयार होत आहे. तर ती पूर्ण रेष तयार होत असल्यामुळे इथे व्यासच राहणार आहे. आणि सर्वात मोठी जीवा म्हणजेच व्यास असते ती सुद्धा इथे तयार होत आहे. पण आपल्याला इथे काय लिहायचे आहे तर व्यास. त्यामुळे आपण इथे लिहूया व्यास. या रेषेला व्यासच म्हणतात, त्यामुळे इथे आपण लिहूया व्यास. अशा प्रकारे. आता आपण पुढचे उदाहरण पाहूया. चला तर हा कागद आहे. आता आपल्याला या कागदाला अशा प्रकारे दुमडायचे आहे. चला दुमडूया. आधी मी इथे अर्ध करत आहे, कारण ही मधली जी रेषा आहे ती सरळ बरोबर अर्ध झालं पाहिजे, त्यामुळे अशा प्रकारे. आता आपण याला दुमडूयात. आधी मी इथे अशा प्रकारे दुमडत आहे. यानंतर पहा, थांबा, चुकले माझे थोडेसे. इथे मला असे दुमडायचे होते. माझ्याकडून थोडेसे चुकले मगाशी, पण जाऊ द्या, आता काही नाही. आता यानंतर अशा प्रकारे, मग यानंतर अशा प्रकारे असे आपल्याला इथे दुमडत जायचे आहे. अशा प्रकारे आपले इथे होते तयार. आणि आता याला जर आपण उघडले तर हे काही अशा प्रकारे दिसत आहे. थोडे अंधुक दिसत आहे, पण थोडे का होईना दिसत आहे. पहा, ही एक रेष आहे, यानंतर ही एक रेष आहे, यानंतर ही एक रेष आहे, यानंतर ही एक रेष आहे आणि यानंतर ही एक रेषा आहे. अशा प्रकारे इथे रेषा तयार होत आहेत. आणि आता ह्या सर्व कोणत्या रेषा आहेत तर ह्या सर्व रेषा आहेत जीवा. ह्या सर्व रेषांना काय म्हणतात तर जीवा. जीवा म्हणजे वर्तुळातील एका बाजूच्या केंद्रबिंदूपासून ते दुसऱ्या बाजूच्या केंद्रबिंदूपर्यंत जोडणाऱ्या रेषेला जीवा असे म्हणतात. तर इथे आपण काय लिहिणार आहोत तर जीवा. या सर्व रेषा ज्या आहेत त्यांना काय म्हणतात जीवा, त्यामुळे आपण इथे जीवा असे लिहूया.
आणि अशा प्रकारे आपली जी कृती क्रमांक 2 होती ती इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 3 पाहूया. कृती 3. शेजारील वर्तुळात पाहून सारणी पूर्ण कर. म्हणजे इथे आपल्याला शेजारी एक वर्तुळ दिलं आहे, त्याला पाहायचे आहे आणि त्यानंतर इकडे सारणी पूर्ण करायची आहे. सारणीमध्ये पहा एका या स्तंभामध्ये घटक दिलेले आहेत आणि या स्तंभामध्ये आपल्याला घटकाचे नाव दिलेले आहे. तर चला, पहिला आपला घटक आहे केंद्र. तर या वर्तुळामध्ये केंद्र कोणता आहे आणि त्याचे नाव आपल्याला इथे लिहायचे आहे. तर वर्तुळाच्या एकदम मध्यभागाचा जो बिंदू असतो त्याला म्हणतात केंद्रबिंदू आणि तोच केंद्र असतो. म्हणून इथे वर्तुळाचा जो केंद्र आहे तो हा आहे आणि याला नाव काय दिलेले आहे तर अ. म्हणून आपण इथे घटकाच्या नावाच्या खाली अ असे लिहूया. यानंतर पहा, आपल्याला इथे काय दिलेले आहे, घटकामध्ये त्रिज्या. त्रिज्या म्हणजे आपण वरीच पाहिले की त्रिज्या म्हणजे केंद्रबिंदूपासून ते वर्तुळाच्या बिंदूपर्यंत जोडणाऱ्या रेषेला त्रिज्या असे म्हणतात. तर ती कोणती रेषा आहे बरं, तर अ ड. म्हणजे त्रिज्याचं नाव आहे अ ड. यानंतर अजून कोणती त्रिज्या तयार होते का, तर होते अ क ही एक त्रिज्या तयार होते. अ क. अजून कोणती होते का, तर होते अ ख ही एक त्रिज्या तयार होते. हा आहे केंद्रबिंदू आणि हा आहे वर्तुळाचा बिंदू. या दोनला जोडणारी रेषा म्हणजे त्रिज्या असते. आता आपण त्रिज्या इथे शोधलेल्या आहेत आणि त्या त्रिज्येचे नाव इथे लिहिलेले आहे. तर आता यानंतर पहा, घटकामध्ये आपल्याला व्यास दिलेले आहे आणि व्यास म्हणजे केंद्रबिंदूतून जाणारी रेषा असते. म्हणजे तसे नाही, केंद्रबिंदूतून जाणारी आणि दोन्ही बाजूच्या वर्तुळाच्या बिंदूंना जोडणारी रेषा असते. मग ती जीवासुद्धा असू शकते. तर आता आपण इथे कोणती आहे व्यास ते शोधूया. तर व्यास आहे क ख. तर इथे आपण लिहूया क ख अशा प्रकारे. आणि यानंतर आपल्याला इथे विचारलेली आहे जीवा. तर आता जीवा कोणती असते, तर ती असते वर्तुळाच्या एका बाजूच्या केंद्रबिंदूपासून ते दुसऱ्या बाजूच्या केंद्रबिंदूपर्यंत जोडणारी रेषा, त्या रेषेला जीवा असे म्हणतात. तर ती रेषा कोणती आहे, क ब. तर चला इथे लिहूया आपण क ब. अजून कोणती जीवा तयार होते का बरं, चला पाहूया कोणती जीवा अजून तयार होते का इथे. तर अजून जर आपण पाहिले तर क आणि ख ही सुद्धा जीवा आहे, कारण ही सुद्धा वर्तुळाच्या एका बाजूच्या केंद्रबिंदूपासून दुसऱ्या बाजूच्या केंद्रबिंदूपर्यंत जोडणारी रेषा आहे. ही व्याससुद्धा आहे आणि जीवासुद्धा आहे. म्हणजे व्यास ही जीवा असते. म्हणून आता आपण इथे क ख लिहूया क ख. अशा प्रकारे आपण कृती क्रमांक 3 इथे सोडवलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 4 पाहूया, जे की पुढच्या पानावर आहे. तर चला पाहूया. कृती 4. खालील चित्र पाहून त्याप्रमाणे कृती कर. काढलेल्या वर्तुळात केंद्र, त्रिज्या, व्यास आणि जीवा दाखव. म्हणजे इथे आपल्याला असं सांगितले आहे की आपल्याला खाली जे चित्र दिले आहे ते पाहून तेवढ्याच आकाराचा वर्तुळ काढायचा आहे आणि काढलेल्या वर्तुळामध्ये आपल्याला केंद्र, त्रिज्या, व्यास आणि जीवा दाखवायचे आहे. तर चला आधी वर्तुळ काढूया आणि वर्तुळ आपल्याला या रिकाम्या जागेत काढायचं आहे. तर आधी आपण चित्र पाहूया.
या चित्रामध्ये जर आपण पाहिले तर आपल्याला 4 सेंटीमीटरचा वर्तुळ काढलेला दिसत आहे. म्हणजे आधी आपण 4 सेंटीमीटरचा वर्तुळ काढण्यासाठी कंपासमधील कर्कटक या साधनाचा वापर करूया आणि त्यानेच आपल्याला इथे वर्तुळ काढायचे आहे. आधी आपण 4 सेंटीमीटरचे माप मोजून घेऊया. तर चला काढूयात. इथे मी बसवून घेतलेले आहे, तुम्ही सुद्धा घ्या. आता आपण 4 सेंटीमीटर एवढे माप घेऊया. पहा इथे 0 सेंटीमीटर पासून आपल्याला 4 सेंटीमीटरपर्यंत अंतर घ्यायचे आहे. तर हे पहा थोडेसे पुढे आले, बरोबर घेऊयात आपण माप. अशा प्रकारे आपण इथे बरोबर 4 सेंटीमीटरचे माप घेतलेले आहे. चला आता आपण इथे वर्तुळ काढूयात. इथे थोडासा वर्तुळ मोठा होऊ शकतो, पण काही हरकत नाही, आपण इथेच वर्तुळ काढणार आहोत. मी एका बाजूस काढते म्हणजे थोडीशी जागा पुरेल. पहा अशा प्रकारे आपल्याला इथे वर्तुळ काढायचा आहे. थोडासा खाली वरी असा कुठे गेला तरी चालेल, पण आपल्याला इथे वर्तुळ काढायचा आहे. अशा प्रकारे आता आपण यामध्ये केंद्र, त्रिज्या, व्यास आणि जीवा दाखवूयात. तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा आधी वर्तुळ काढा. त्यानंतर जे आपले कर्कटकने अशी खून पडली होती इथे, तोच आपला केंद्रबिंदू म्हणजेच केंद्र असतो. म्हणून आपण तिथे थोडं त्याला गडद करूया आणि लिहूया. मी इथे अ लिहित आहे. तुम्हाला केंद्राला जे नाव द्यायचे आहे ते नाव तुम्ही इथे देऊ शकता. तर यानंतर आपण त्रिज्या दाखवूया. त्रिज्या म्हणजे काय म्हटले होते मी, केंद्रबिंदूपासून ते वर्तुळाच्या बिंदूपर्यंत जोडणारे रेषेला त्रिज्या म्हणतात. तर चला आता आपण इथे त्रिज्या काढूयात आणि त्यानंतर आपण इथे आपल्याला नाव द्यायचे आहे. इथे एक बिंदू काढूयात आणि या बिंदूला नाव देऊयात ब. तुम्ही कोणतेही देऊ शकता. यानंतर आपल्याला व्यास काढायचे आहे. तर चला, व्यास म्हणजे वर्तुळाच्या एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत जोडणाऱ्या रेषेला व्यास म्हणतात आणि जी केंद्रबिंदूतून जाते तिलाच व्यास म्हणतात. म्हणजे काय म्हणायचं आहे, केंद्रबिंदूतून जाणारी आणि वर्तुळाच्या एका बाजूच्या बिंदूपासून ते दुसऱ्या बाजूच्या बिंदूपर्यंत जोडणारी रेष म्हणजेच व्यास होय. तर आता आपण इथे एक रेष काढूया सरळ अशा प्रकारची. हा आहे केंद्रबिंदू. केंद्रबिंदूतून गेली ही रेषा. इथे एक बिंदू काढूया आणि खाली एक बिंदू काढूया. हा दिसत नसेल, पण आता इथेच आपल्याला काढावे लागेल. आणि इथे मी देते क हे नाव,
तुम्ही तुमच्या मनानुसार द्या. आणि इथे ते ड. आता ही काय झाली व्यास. आता आपल्याला अजून जीवा दाखवायचे आहे. तर पहा, मी इथे जीवा दाखवत आहे. तुम्ही कोणतीही दाखवू शकता, म्हणजे कोणत्याही बाजूने काढून दाखवू शकता, पण ती जीवाच असली पाहिजे. तर चला काढूया. इथे मी ड बिंदूपासून इथपर्यंत काढत आहे. आणि इथे मी देते क. थांबा, क झाली आहे. व देऊया व. अशा प्रकारे. आणि ही सुद्धा जीवा होते. आणि ड अ ही त्रिज्या होते. क अ सुद्धा त्रिज्या होते. अशा प्रकारे आपण एकदा वाचूया की कशाला काय म्हणायचे आहे. अ केंद्रबिंदू आहे. अ ब त्रिज्या आहे. अ ड त्रिज्या आहे. अ क सुद्धा त्रिज्या आहे. ड क व्यास आहे. ड व जीवा आहे. अशा प्रकारे आपण कृती क्रमांक 4 इथे सोडवलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 1 पाहू. उपघटक भौमितिक आकृत्यामधील कृती क्रमांक 1 पाहूया. कृती 1. खालील चित्रामध्ये वर्तुळ पिवळ्या, आयत लाल आणि त्रिकोण हिरव्या रंगाने रंग. म्हणजे इथे आपल्याला खाली एक चित्र दिलेले आहे. भौमितिक आकृत्यांचा वापर करून इथे एक चित्रे काढून दिलेले आहे. त्या चित्रामध्ये आपल्याला वर्तुळ आकार जिथे जिथे दिसेल तिथे तिथे आपल्याला पिवळा रंग द्यायचा आहे. आयत आकाराला आपल्याला लाल रंग द्यायचा आहे. आणि त्रिकोण आकाराला हिरवा रंग द्यायचा आहे. तर चला रंगवूयात. सर्वात आधी आपण वर्तुळाला रंग देऊया. आपल्याला वर्तुळाला कोणता रंग द्यायचा आहे? तर पिवळा. चला देऊया. आता वर्तुळ कुठे कुठे दिसत आहे? हा एक वर्तुळ आहे. तर आपण इथे पिवळा रंग देऊयात. आपल्याला सूचनेत सांगितल्याप्रमाणेच त्या आकाराला तोच रंग द्यायचा आहे. हा एक पिवळा रंग इथे द्यायचा आहे. वर्तुळ आकार आहे इथे सुद्धा. यानंतर हा एक वर्तुळ आकार आहे पहा. म्हणून इथे सुद्धा आपल्याला पिवळाच रंग द्यायचा आहे. अशा प्रकारे इथे मी वर्तुळ आकाराला पिवळा रंग दिलेला आहे. तुम्ही सुद्धा द्या. यानंतर पहा, आयत आकाराला आपल्याला लाल रंग द्यायचा आहे. आयत आकार कुठे आहे? तर हा आहे आयत आकार. आणि हा सुद्धा आयत आकार आहे. तर चला आपण इथे लाल रंग देऊया आयताला. हा चौरस आहे, पण चौरस हा आयत असू शकतो. त्यामुळे आपण इथे लाल रंग देणार आहोत. आणि इथे सुद्धा आपल्याला लाल रंग द्यायचा आहे, कारण की हा आयत आहे. आणि यानंतर त्रिकोणाला हिरवा रंग द्यायचा आहे. तर चला इथे आपण हिरवा रंग देऊया आता. अशा प्रकारे इथे मी सांगितल्याप्रमाणे सर्व चित्राला
रंग दिलेला आहे, तुम्हीसुद्धा अशा प्रकारे द्या. अशा प्रकारे आपली जी कृती क्रमांक 1 होती ती इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 2 पाहूया, जी की पुढच्या पानावर आहे.